प्रो दहीहंडी आपण बघतोय स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याची ही थेट दृश्य आहे। ठाण्यामध्ये महिलांचं शिवतेज पथक हे थर रस्त्याने आपल्याला पाहायला मिळत आहे। ही सुद्धा या खेळात सहभागी आणि झाले। स्वामी प्रतिष्ठान दहीहंडीचे आयोजक आणि प्रमुख आमदार शिवाजी पाटील आणि सुधीर साळवी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। आमच्या आमदार शिवाजी भाऊ पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्यासाठी लालबागच्या राजाचं गोविंदा पथक सुद्धा या ठिकाणी आलं होता आणि त्यांनी मानाची दहीहंडी सुद्धा फोडलेली आहे। सुधीर भाऊ, मानाची दहीहंडी होती ती तुमच्या पथकाने फोडलेली आहे, कसा बघताय? अनेक वर्ष स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीला येतोय आणि आज बरं वाटलं मानाची दहीहंडी फोडलेली आहे। आमचा मित्र देखील आमदार झालाय, हा दुग्ध शर्करा योग आहे। मागील वर्षी याच व्यासपीठावर सांगितलं होतं, सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या की आमदार व्हावा आणि आज विधानसभेमध्ये खूप अभिमान आहे। गेल्या वर्षी मुख्यमंत्री म्हणाले होते याच ठिकाणावरून आमदार होईल आणि झाले, आजही त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याचा। नक्कीच एक चांगला कार्यकर्ता आहे आणि कोल्हापूरमध्ये चंदगड सारख्या एका दुर्गम ठिकाणी आज आमदार झालेला आहे आणि तरुण आहे, धाडसी आहे, खूप काम करू शकतो। आम्हाला त्याचे काम करण्याची मला माहिती आहे, अनेक वर्ष मी सोबत आहे त्याच्या मित्र म्हणून आणि मैत्रीमध्ये तर वनव्यामध्ये गारव्यासारखं आहे। आम्हाला एक खंत आहे की माझा मित्र बंधू जो लालबाग राजाचा खंदा समर्थ कार्यकर्ता आणि लालबाग राजाचे आणबान शान सुधीरभाऊ साळवी पुढच्या वर्षी नक्कीच आमदार होतील आणि कुठून होतील, तुम्ही मंत्री होत आणि तुम्ही मंत्री पक्षाचे आमदार होतील की खरं एक कट्टरवादी सगळे नेते उद्धव सुधीरभाऊला सोडून गेले, सगळे नेते उद्धव साहेब सोडून गेले कारण असे कार्यकर्ते लालबाग राजाची शिकवण आहे म्हणून तिने गांभीर्याने उद्धव साहेब राहिलेत। तर मी आग्रह करतो, अगोदर सुद्धा करतो आणि सावध व्हावं, नंतर पुढच्या वर्षी लालबाग राजाचा आमदार सुधीरभाऊ साळवी आणि कडवट शिवसैनिक आहे, त्यामुळे मी माझ्या जागेवरती आहे। माझा मित्र आमदार झाला याच्यामध्ये मला खूप समाधान आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।